सर्व शिक्षकांसाठी आनंदाची बातमी. शिक्षकांना मिळणार लोगो. लावता येणार आपल्या वाहनांवर. सर्व शिक्षकांना ड्रेस कोड लागू. ड्रेसचा रंग ठरवण्याचा अधिकार शाळेलाच. शिक्षण व क्रीडा विभागाचा आदेश. शिक्षण आयुक्त करणार लोगोची रचना. सविस्तर बातमी पाहूया. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अल्पसंख्याक इत्यादी सर्व व्यवस्थापनाअंतर्गत अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित तसेच अल्पसंख्याक व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या सर्व बोर्डांच्या शाळांतील कार्यरत शिक्षक हे भावी पिढी घडवित असतात. तसेच जनमानसात त्यांच्याकडे गुरु, मार्गदर्शक म्हणून पाहिले जाते. या शिक्षकांचा संबंध हा विद्यार्थी, पालक, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व लोकप्रतिनिधी यांच्याशी येत असतो. तसेच त्यांच्यासोबत संवाद होत असतो. अशा वेळी त्यांची वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून पाहिला जातो. संबंधिताच्या वेशभूषेवरून ते कार्यरत असलेल्या पदाची एक विशिष्ट छाप पडत असते. त्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करीत असताना वेशभूषेबद्दल जागरूक राहून आपली वेशभूषा ही आपल्या शाळेस व पदास किमान अनुरूप ठरेल याची सर्वतोपरी काळजी घेणे अभिप्रेत आहे. पुढे या देशात काय म्हटले आहे? सामान्यतः विद्यार्थी अनुकरणप्रिय असतात. त्यामुळे जर शिक्षकीय पदाची वेशभूषा ही अशोभनीय, अव्यवस्थित किंवा अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वावर तसेच त्यांचे समोर अध्ययन करणाऱ्या विद्यार्थी यांच्यावर होत असतो. ही बाब विचारात घेता राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनांच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांकरिता दैनंदिन पेहराव कशा पद्धतीचा असावा याबाबत पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत. सर्व शिक्षकांचा दैनंदिन पेहराव हा शिक्षकीय पदास अनुसरून असावा. सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा. जसे महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार, चुडीदार, कुर्ता, दुपट्टा अशा पद्धतीने पेहराव करावा. तसेच राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनाच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांच्या नावापूर्वी इंग्रजी भाषेत TR तर मराठी भाषेत T असे संबोधन लावण्यात यावे. तसेच बोधचिन्ह आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सुनिश्चित करून त्यास यथोचित प्रसिद्धी देण्यात यावी. सदर संबोधन व बोधचिन्ह शिक्षकांना त्यांच्या वाहनावर लावता येईल. म्हणजेच ही महत्त्वाची सूचना आहे. आपल्या नावा अगोदर आपल्याला TR लावता येणार, तसेच T लावता येणार, लोगो वापरता येणार. पुढं काय म्हटलंय? शिक्षकांकरिता दैनंदिन पेहराव कशा पद्धतीचा असावा याबाबत पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत. सर्व शिक्षकांचा दैनंदिन पेहराव हा शिक्षकीय पदास अनुसरून असावा. सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा. जसे महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार, चुडीदार, कुर्ता, दुपट्टा अशा पद्धतीने पेहराव करावा. तसेच पुरुष शिक्षकांनी T-शर्ट, ट्राउझर, पॅन्ट, शर्ट इन करून परिधान केलेला असावा. गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम असलेले पेहराव परिधान करू नयेत. शिक्षकांनी शाळेत जीन्स आणि T-शर्ट बिलकुल वापरू नयेत. अशा पद्धतीचा एक आदेश शासनाने काढलेला आहे. परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा याची दक्षता सर्व शिक्षकांनी घेतली पाहिजे. पुढे म्हटलंय, उक्त प्रमाणे नमूद केल्यानुसार शाळेने शिक्षकांकरिता एकच ड्रेस कोड ठरवण्यात यावा. पुरुष व महिला शिक्षकांकरिता परिधान करावयाच्या पेहरावाचा रंग कोणता असावा हे संबंधित शाळेने निश्चित करावे. पुरुष शिक्षकांनी परिधान करावयाचा शर्टाचा रंग हा फिकट असावा तर पॅन्टचा रंग हा गडद असावा. महिला व पुरुष शिक्षकांनी पोशाखाला शोभतील अशी पादत्राणे, उदाहरणार्थ पुरुषांनी शूज वगैरे याचा वापर करावा. धन्यवाद.